श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. सुखदुःख आणि समाधान याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. सच्चिदानंद परमात्मा सर्व सृष्टीत भरला आहे ना, मग तरी आमचा जीव दुःखी का? महाराजांचं उत्तर: साखर गोड असते, पण ती एखाद्यास कडू का लागावी? तुलसीदास, रामायणासारखे सद्ग्रंथ, त्यांची गोडी काहींनाच का लागावी, इतरांना का नसावी? साखर जर एखाद्यास कडू लागत असेल तर तो दोष साखरेत नसून खाणाऱ्याच्या मुखात आहे. पंढरपूरचा विठोबा आम्हास ओबडधोबड दगडाचा दिसतो, पण तुकाराम महाराजांना तो सुंदर ते ध्यान असा दिसला. याचं कारण आम्हाला तुकारामासारखं प्रेम नाही. तुलसीदास वगैरे संतांचा मीपणा मेला होता, म्हणून ते रामपणे चिरंजीव झाले. ते भगवंताच्या छायेत राहिले, आम्ही मायेच्या छायेत राहिलो. मुख्य देहाभिमानानं आम्हाला पोखरलं आहे. दारू पिण्याची ज्यास सवय आहे त्यास केशर पाणी बेचवच लागणार. तद्वतच विषयाची चटक आम्हाला लागली, तर त्यामुळं आम्हाला भगवत प्रेम कसं येणार व म्हणूनच आम्ही दुःखी आहोत. प्रश्न क्रमांक 2. महाराज, सुख व समाधान यात फरक आहे का? महाराजांचं उत्तर: हो, तर सुख हे वस्तूंवर अवलंबून असते, ते परावलंबी असते. दुसऱ्याकडून मिळवायचे ते सुख, स्वतःकडूनच मिळवायचे ते समाधान. एखादा माणूस शारीरिकदृष्ट्या सुखी नसेलही, पण मानसिकदृष्ट्या सुखी असू शकेल, यालाच समाधान असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. काळजी म्हणजे काय? महाराजांचं उत्तर: भगवंताच्या नसतेपणानं उठलेले वारे म्हणजे काळजी होय. तसेच जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारणीभूत होतात, त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम, जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.